हॅलो माय डिअर फ्रेंड्स. मी राधिका भोसले स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. याआधी आपण नॅचरल रिसोर्सेस या धड्याचा पार्ट 1 पाहिलेला आहे. आज आपण पार्ट 2 ला सुरुवात करणार आहोत. नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड, पार्ट 2. लेट बघा मुलांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की एअर, वॉटर अँड लँड हे 3 रिसोर्सेस आहेत जे नेचर कडून आपल्याला मिळतात. आता त्यातल्या एअर बद्दल आपण थोडक्यात माहिती मिळवली होती की एअर मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गॅस असतात आणि त्यांचा आपल्याला काय उपयोग होतो. या स्लाइड वर तुम्हाला दिसतंय की मी लिहिलेलं आहे एअर पोल्युशन. एअर पोल्युशन तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय एअर पोल्युशन? तर ज्याला आपण मराठीमध्ये मध्ये म्हणतो हवा प्रदूषण. आता ह्या एअर पोल्युशनचे रिझन्स काय आहेत? व्हॉट आर द रिझन्स फॉर एअर पोल्युशन? फर्स्ट reason is large scale emission of smoke through various agencies like companies, vehicles, etc. म्हणजेच मोठ्या प्रमाणावरती जो धूर सोडला जातो वेगवेगळ्या कंपन्यांमधून, गाड्यांमधून आणि तो वातावरणात मिसळत असतो आणि ह्यामुळे एअर पोल्युशन होत असतं. त्याचप्रमाणे दुसरं कारण आहे that is harmful gases are given through combustion of fuels in vehicles and big industries and also through incomplete combustion of fuels like wood and coal. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हार्मफुल गॅसेस जे आहेत ते कशामधून हवेमध्ये मिसळत असतात? तर कंबशन ऑफ फ्युएल्स म्हणजे काय? इंधनांचं ज्वलन. इंधनांचं ज्वलन झाल्यामुळे, मग इंधनांचं ज्वलन म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की आपले जे व्हेइकल्स आहेत ते पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनांवर चालतात, फ्युएल्स वरती चालतात आणि त्यांचं ज्वलन झाल्यामुळे व्हेइकल्स मधून मोठ्या प्रमाणावरती धूर बाहेर पडत असतो. सेम थिंग इज अबाउट इंडस्ट्रीज. देर इज ऑल्सो हॅपनिंग द combustion of fuels like coal or also somewhere it is wood. So these things are causing air pollution. So we must think what remedies म्हणजे काय की उपाययोजना, what we can do to control air pollution. So I have given some remedies on air pollution. First is plant as many trees you can. That means you should make plantation. You should plant more and more trees. Reduce use of private vehicles. Make more use of public transport. That means we should not use our private vehicles every time. Whenever it is possible, we should use private transport, public transport. Factories and various companies should strictly follow rules for less air pollution. That means factories and various companies are given a rule book that they should follow those rules, but sometimes companies and factories are not following those rules. So we should make these rules very strict that they should follow it, and government should pay attention to this. म्हणजेच फॅक्टरीमध्ये आणि कंपन्यांमध्ये ते जे एअर पोल्युशन अंडर कंट्रोल साठी जे रूल बनवलेले आहेत त्यांचा काटेकोरपणे त्याचं पालन केलं जावं, यासाठी गव्हर्नमेंटने पण सक्रिय होणं गरजेचं आहे. मग आता एअर पोल्युशन मुळे काय होत असतं? तर हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स. म्हणजे आपण मगासपासून म्हणतोय की कंबशन ऑफ फ्युएल्स होतंय आणि धूर निघतोय आणि त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतंय. मग ते कंबशन ऑफ फ्युएल्स मुळे कोणते सबस्टन्स तयार होत आहेत? तर नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड अँड सूट. हे जे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत हे एअर मध्ये यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे एअर पोल्युशन. मुलांनो, आता आपण थोडक्यात माहिती ओझोन लेअर बद्दल घेणार आहोत. ओझोन इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ अवर अर्थ. मग असं का म्हटलं जातं? तर देर इज अ layer of ozone gas in the lower part of stratosphere
वेगवेगळे स्पियर्स तुम्ही या धड्याच्या सुरुवातीला बघितलेलेच आहेत. तर स्ट्रॅटोस्पियर जो आहे त्याच्या लोअर पार्ट मध्ये ओझोन गॅसची एक लेअर आहे. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. The ozone gas absorbs these rays, so we all are protected. ओझोनला प्रोटेक्टिव्ह शेलच म्हटलेलं आहे. काय करतो ओझोन? तर सूर्याकडून जी सूर्यकिरण येत असतात ती सगळीच सूर्यकिरण हार्मफुल असतात असं नाही. आपल्याला सूर्यकिरणांची गरज आहे, परंतु सूर्याची काही किरण आपल्यासाठी खूप अपायकारक असतात. मग ओझोनची ही जी लेअर आहे ती आपल्याला कसं प्रोटेक्ट करते? तर या ओझोनच्या लेअरमुळे ती जी सूर्याकडून येणारी हार्मफुल किरणं आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो अतिनील किरण किंवा तीव्र स्वरूपाचे रेज जे सन कडून येतात आपल्यापर्यंत, त्याला ओझोन फिल्टर करून आपल्यापर्यंत पाठवतो. म्हणजे ओझोनच्या लेअर मधून ते जे सन रेज आहेत ते फिल्टर होऊन आपल्यापर्यंत येत असतात आणि त्यामुळे आपलं प्रोटेक्शन होतं आणि म्हणून ओझोनला प्रोटेक्टिव्ह शेल असं म्हटलेलं आहे. पण मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की आज आपण बघतो टीव्हीवर बऱ्याचदा बातम्या येतात की ओझोनची लेअर जी आहे तिला मोठं भगदाड पडलेलं आहे, ओझोनच्या लेअर मध्ये होल तयार झालेला आहे आणि याचं कारण आहे एअर पोल्युशन. जे आपण याच्या आधीच्याच स्लाइड मध्ये बघितलं की मोठ्या प्रमाणावरती जे हार्मफुल गॅसेस एअर मध्ये मिक्स होत आहेत त्याच्यामुळे ओझोनची लेअर जी आहे ती खूप खूप कमी होत चाललेली आहे. Especially ozone layer is destroyed if the gases like carbon tetrachloride or क्लोरोफ्लोरोकार्बन. आता क्लोरोफ्लोरोकार्बन हा कुठे असतो? तर एअर कंडिशनर्स जे असतात या एअर कंडिशनर्स मध्ये या क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर केलेला असतो. मग आता अशा प्रकारचे जे गॅसेस आहेत ते ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स झाल्यामुळे ओझोनची जी लेअर आहे तिला छिद्र पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आपल्याला आता काय करायला लागेल की पोल्युशन अंडर कंट्रोल करणं खूप गरजेचं झालेलं आहे. जर आपण आपल्या पोल्युशनवर कंट्रोल नाही केलं तर मात्र ओझोनची जी इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लेअर जी आहे ती आता ब्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे. आज आपण ऐकतो की मोठ्या प्रमाणावर स्किन कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, स्किनचे वेगवेगळे डिसीजेस वाढलेले आहेत. याचं कारण कुठेतरी त्या ओझोनच्या लेअरला पडलेल्या भगदाडामध्ये आहे आणि त्यामुळे ओझोनची लेअर प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे, तरच आपली प्रोटेक्शन होईल. आता इथे एक दिलंय बघा, 16th ऑफ सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्शन डे. 16 सप्टेंबरला ओझोन प्रोटेक्शन डे सेलिब्रेट केला जातो. हे मार्क करून ठेवा, तुमच्या वहीत लिहून ठेवा. आणि का असं केलेलं आहे? तर ओझोनच्या लेअर बद्दल आपल्यामध्ये एक जागृती निर्माण व्हावी, एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडून काही स्टेप्स उचलल्या जाव्यात, यासाठी ओझोन प्रोटेक्शन डे 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. आता आपण बघितलं की एअर अ नॅचरल रिसोर्स, त्यामध्ये आपण एअरचे वेगवेगळे घटक अभ्यासले आणि एअर पोल्युशन बद्दल माहिती मिळवली. आता आपण सुरुवात करणार आहोत वॉटर अ नॅचरल रिसोर्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वॉटर पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो. We cannot use all water on earth because sea water is salty. A very small quantity of water is available for drinking, yet it is enough for all living things if we will use it sparingly. आता इथे तुम्हाला एक छान डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम मध्ये पृथ्वीवरच्या पाण्याचं विवरण दिलेलं आहे, म्हणजे कसं कसं आहे पाणी पृथ्वीवर उपलब्ध. तर तुम्हाला लक्षात येईल की ब्लू कलरचा जो भाग आहे तो आहे ओशन्स. ओशन्स म्हणजे काय? समुद्र. 97% ऑफ वॉटर इज इन ओशन्स. ओशन्स मध्ये 97% पाणी आहे आणि उरलं किती मग? आता फक्त 3% पाणी उरलं. आता या 3% पाण्यामधलं सुद्धा 2% पाणी कशाच्या स्वरूपामध्ये आहे? इट इज इन अ फॉर्म ऑफ पोलार आईस. तुम्हाला माहिती आहे की
ध्रुवीय प्रदेशांमध्ये बर्फाच्छादित प्रदेश आहेत तिथे पाणी आहे, पण ते कशाच्या स्वरूपामध्ये आहे? बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे. दॅट इज इन फॉर्म ऑफ पोलार आईस. मग ते 2% पाणी जे आहे ते आहे पोलार आईस. मग राहिलं फक्त 1% पाणी, ज्याच्यामधलं काही पाणी जे रिव्हर्स मध्ये आहे, लेक्स मध्ये आहे आणि ग्राउंड वॉटरच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजेच आपल्याला वापरासाठी किती कमी पाणी आहे. आपण म्हणतो पाणी जपून वापरलं पाहिजे. त्याचं कारण लक्षात आलं असेल तुम्हाला की पृथ्वीवर जरी 71% पाणी आहे, धड्याच्या सुरुवातीलाच आपण बघितलं की देर इज 71% ऑफ वॉटर ऑन अर्थ अँड ओनली 29% लँड ऑन अर्थ. But even if it is 71% of water, that all water we cannot use. ते पूर्ण पाणी आपण नाही वापरू शकत, कारण की त्यातलं 97% पाणी कशामध्ये आहे? समुद्रामध्ये आहे. समुद्राचं पाणी कसं असतं? खारट असतं. खारट पाणी आपण पिऊ शकत नाही किंवा त्याचा वापर आपण आपल्या डेली कोर्सेस क्लिनिंग पर्पज साठी सुद्धा करू शकत नाही. मग राहिलं 1% पाणी, त्यातलं पण सुद्धा पिण्यासाठी उपलब्ध असणारं पाणी आहे फक्त 0.3%. मग पिण्यायोग्य पाणी जे फक्त 0.3% आहे आणि उरलेलं 2.7% वॉटर आहे ग्राउंड वॉटर, म्हणजे तुमच्या जमिनीखाली आहे ते पाणी. म्हणजे तुम्हाला वापरायला पाणी शिल्लक किती राहिलं? फक्त 0.3%. मग आता हे फक्त 0.3% पाणी जर आपल्याला वापरायचं आहे तर आपल्याला ते खूपच काटकसरीने वापरलं पाहिजे. आता इथे एक मी वाक्य लिहिलंय, इवन इफ इट इज अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी बट येट इट इज इनफ फॉर लिव्हिंग थिंग्स इफ वी विल यूज इट स्पॅरिंगली. म्हणजे जरी फक्त 0.3% वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग पर्पज, तरी सुद्धा ते इनफ आहे, सगळ्या लिव्हिंग थिंग्स साठी पुरेसं आहे. कारण की जर आपण काटकसरीने त्याचा वापर केला तर आपल्यासाठी आणि इतर लिव्हिंग थिंग्स साठी ते पुरेसं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की वॉटर आपण खूपच काळजीने, स्पॅरिंगली म्हणजे काय? काटकसरीने वापरलं पाहिजे. बघा मुलांनो, म्हटलं जातं वॉटर इज लाईफ. पाणी हेच जीवन आहे. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि तरी सुद्धा दरवर्षी आपल्या अनेक गावांमध्ये दुष्काळाला सामोरं जावं लागतं. आणि याचं कारण पण आपल्याला माहिती आहे की आपण पाण्याचा वापर काटकसरीने करत नाही आहोत. The blood of animals and the sap in plants contains a very high proportion of water. No living things can survive without water. Therefore, it is said that water is life. म्हणजेच काय मुलांनो, तर ॲनिमल्सचं जे ब्लड आहे, रक्त आहे, हे आणि प्लांट्स मध्ये जे सॅप असतं, सॅप म्हणजेच प्लांट्सच्या शरीरामध्ये असणारं ब्लडच काइंड ऑफ आपण म्हणू शकतो त्याला. आणि ह्या दोन्ही मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण आहे. आणि कोणताही लिव्हिंग थिंग पाण्याशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच पाण्याला जीवन असं म्हटलेलं आहे. बघा मुलांनो, आत्ताच आपण म्हटलं की पाणी हे जीवन आहे. या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये पाणी वापरतो. तुम्ही हा चार्ट अभ्यासा आणि तुमच्या वहीत लिहून काढा की कुठल्या कुठल्या ठिकाणी किती पर्सेंट पाणी वापरलं जात आहे. आता due to uncontrolled use of water for an increasing population, industry and farming, it is now in short supply. बघा त्यांनी काय सांगितलंय की एक अनकंट्रोल्ड यूज होत आहे पाण्याचा. अनकंट्रोल्ड यूज म्हणजे काय की ज्याच्यावर कुठल्याही मर्यादा नाहीयेत. आपल्याला हवं तसं हवं तेवढं पाणी कुठेही कसंही आपण वापरतोय. आणि फक्त घरातच नाही तर इंडस्ट्रीमध्ये, फार्मिंग मध्ये सुद्धा पाणी जास्त वापरल्यामुळे आता आपल्याला त्याची कमतरता जाणवायला लागलेली आहे. स्कॅरिसिटी ऑफ वॉटर हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. स्कॅरिसिटी म्हणजे काय? दुष्काळ. पाण्याचा दुष्काळ हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे.
का झालेलं आहे? कारण की पाणी वापरण्यावर कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. ज्या ठिकाणी पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे ते कशाही पद्धतीने वापरलं जात आहे आणि काही ठिकाणी दुष्काळ पडलेला आपल्याला दिसून येतोय. तर त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पाणी हे जीवन आहे आणि आपण त्याचा वापर काटकसरीनेच केला पाहिजे. पाण्याबद्दल माहिती मिळवल्यानंतर चला आपण सुरुवात करूया पुढच्या नॅचरल रिसोर्सला, लँड अ नॅचरल रिसोर्स. Land is seen in form of stones, soil, big rocks. It is not flat everywhere. All terrestrial animals, including human, lives on land. बघा लँड जी आहे, लँड म्हणजे काय? जमीन. जमीन जी आहे ती प्रत्येक ठिकाणी सारखी आहे का? फ्लॅटच आहे का? नाही. काही ठिकाणी दगड आहेत, काही ठिकाणी मोठे दगड आहेत, काही ठिकाणी डोंगर आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ही जमीन सारख्या स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येत नाही. आणि सगळे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन, माणसं, माणसांना धरून इतर सर्व ॲनिमल्स ह्या लँड वरतीच राहत असतात. बघा लँड म्हणजे काय बघितल्यानंतर आता आपण बघूया लेयर्स ऑफ लँड. आता लेयर्स ऑफ लँड म्हणजे काय? तर जमीन जी आपल्याला दिसते वरून, तिला जर आपण खाली खणत गेलो तर खालीपर्यंत ती तशीच असणार आहे का? नाही. इट विल नॉट बी द सेम. देर आर डिफरंट लेयर्स ऑफ लँड अंडरनेथ द अर्थ. लेट्स सी. Here you can, as you can observe the figure, you can see various layers of land on it. First layer is humus, after that topsoil, then subsoil, weathered rock fragments, and bedrock. Now let's study about each layer. So the first layer is humus soil. सगळ्यात पहिली लेयर जी आहे layers of land मध्ये ती आहे humus soil. Then what is humus soil? It is formed by decomposition of remains of plants and animals. म्हणजे जे काही प्लांट्स असतात त्याचे रिमेन्स म्हणजे काय? समजा प्लांट्सचे लीव्स आहेत जे जमिनीवर पडतात किंवा काही ॲनिमल्स आहेत जे पडतात जमिनीवर किंवा मेलेले ॲनिमल्स जे आहेत ते डिकम्पोज होत असतात. तुम्ही याआधी शिकलेला आहात की मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात मातीमध्ये, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करत असतात? तिथे जे काही लिव्हिंग थिंग्स पडलेले आहेत त्यांचं डिकम्पोजिशन करत असतात. डेड बॉडीज ज्या लिव्हिंग थिंग्सच्या आहेत त्यांचं डिकम्पोजिशन करण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात जे सॉइल मध्ये असतात. आणि ह्युमस सॉइल आपण कशाला म्हणतो? की ज्याच्यामध्ये ह्या डिकम्पोज्ड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्सचं प्रमाण जास्त असतं, ती असते ह्युमस सॉइल. आता ह्युमस सॉइल मध्ये द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉइल. म्हणजे गुड फर्टाईल सॉइल म्हणजे काय? तर जी एक उपजाऊ जमीन असते, या उपजाऊ जमिनीमध्ये जिथे शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो आपण, ज्याच्यातून आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल, अशा जमिनीला आपण गुड फर्टाईल सॉइल असं म्हणतो. आणि ती सॉइल गुड फर्टाईल सॉइल आहे हे आपण कसं ठरवणार? तर त्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण 33% to 50% असतं. देन दॅट सॉइल इज कॉल्ड ॲज गुड फर्टाईल सॉइल. ह्युमस म्हणजेच काय आहे? जी सगळ्यात वरची गुड लेअर आहे त्याला आपण म्हणतो ह्युमस सॉइल, or it is also known as upper layer of the land. After that it comes subsoil or immature soil. This soil is full of sand, soil, small stones, worms and insects. ही जी दुसरी लेयर आहे या लेयर मध्ये काय आहे? जास्त करून माती आहे, वाळू आहे, छोटे छोटे दगड आहेत, वर्म्स आहेत म्हणजे जे छोटे छोटे कीटक असतात, आळ्या आहेत, किंवा काही इन्सेक्ट्स आहेत त्या लेयर मध्ये. आणि त्या लेयरला आपण इमॅच्युअर सॉइल असं सुद्धा म्हणतो. ह्युमस इज अ मॅच्युअर सॉइल. मॅच्युअर सॉइल का म्हटलं जातं ह्युमसला? कारण की त्याच्यामध्ये जे खत आपोआप बनलेलं आहे रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स पासून, त्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याची उपजाऊ क्षमता खूप जास्त आहे.
म्हणून ह्युमसला मॅच्युअर सॉइल म्हटलं जातं. पण त्याच्या खालचा जो लेअर आहे तो इमॅच्युअर सॉइलचा आहे, कारण की त्याच्यामध्ये दगड मातीचं प्रमाण जास्त आहे, दगड वाळूचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटची जी लेअर असते त्याला आपण म्हणतो रॉक फ्रॅगमेंट अँड बेड रॉक. In this layer, proportion of soil decreases and that of rock increases. म्हणजे इथे काय होत जातं, मातीचं प्रमाण कमी होत जातं आणि जे तुमचे दगड आहेत मोठे मोठे त्यांचं प्रमाण वाढत जातं. The main mineral in the soil are derived from these rocks. तुम्हाला माहितीये की मिनरल्स जे असतात, खनिज जी असतात ती मातीमधून आपल्याला मिळत असतात. मातीमधून मग कुठल्या लेअर मधून आता तुमच्या लक्षात आलं असेल, वरच्या लेअर मध्ये मिळतात का खनिज? नाही, आपल्याला खाली खणत जावं लागतं बेडरॉक पर्यंत, तिथे आपल्याला खनिज मिळत असतात. म्हणजे bedrock is the place where we get various types of minerals, and that is why soil in different regions is different. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की कोकणातली माती लाल असते, परत जर तुम्ही आणखीन दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेलात तर तिथे तुम्हाला काळी माती बघायला मिळते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मातीचं टेक्स्चर आपल्याला वेगळं असलेलं दिसून येतं. द कलर अँड द टेक्स्चर ऑफ सॉइल आर बोथ डिटरमाइंड बाय बेडरॉक. बेडरॉक जो असतो तुमचा शेवटचा भाग मातीचा, त्याच्यामध्ये कोणते मिनरल्स अवेलेबल आहेत, कोणते खनिज तिथे आहेत, that decides the color and texture of your soil. म्हणजे बेडरॉक मध्ये कुठलं मिनरल आहे त्यावरून त्या सॉइलचा, त्या मातीचा रंग ठरत असतो. आता तुम्हाला माहिती आहे की द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज व्हेरी स्लो अँड कंटिन्युअस. म्हणजे सॉइल बनण्याचं जे काम असतं ते सतत चालूच आहे निसर्गामध्ये. It takes about 1,000 years for 2.5 centimeter thick layer of mature soil. म्हणजे जवळजवळ फक्त 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर जर निर्माण व्हायचा असेल मातीचा, तर त्यासाठी किती वेळ लागतोय बघा, 1,000 years लागतात आहेत. म्हणजे मातीचं सुद्धा आपण संवर्धन करणं गरजेचं आहे. हवा हवा आली जोरात की माती उडून जाते. मग ती जी माती आहे वरच्या लेअर मध्ये, ती ह्युमस सॉइल आहे, ती जर उडून गेली तर मातीची उपजाऊ क्षमता कमी होईल. मग हे थांबवण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, तर जास्तीत जास्त आपण ट्री प्लांटेशन केलं पाहिजे. ट्री प्लांटेशन केल्यानंतर आपले जे ट्रीचे रूट्स असतात ते सॉइलला पकडून ठेवतात आणि त्यामुळे हवेने किंवा वाऱ्याने पावसाने माती वाहून जात नाही. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण इतर वॉटर या नॅचरल रिसोर्सचं संरक्षण करायचं म्हणतोय, त्याचप्रमाणे लँडचं सुद्धा आपल्याला संरक्षण करावं लागणार आहे. बघा, आपण बघितलं या धड्यामध्ये की एअर वॉटर लँड हे नॅचरल रिसोर्सेस आहेत आणि आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. मग याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की जर हे टेबल तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचंय. लुक ॲट द टेबल. Land is available 29%, potable water is available only 0.3%, and oxygen is 21%. Even in this small proportion, resources are sufficient for all living things. Only it is very necessary for man to control his grid. We must remember that these resources are meant for all other living things and not just for mankind. काय सांगितलंय त्यांनी की इथे आपल्याला दिसतंय लँड 29% आहे, पोटेबल वॉटर फक्त 0.3% आहे आणि ऑक्सिजन फक्त 21% आहे. आणि हे जे प्रपोर्शन आहे हे एवढं कमी असलं तरी सुद्धा ते सगळ्या लिव्हिंग थिंग्स साठी सफिशियंट आहे. सफिशियंट म्हणजे काय, पुरेसं आहे. फक्त महत्वाचं हे आहे, गरजेचं हे आहे की माणसाने स्वतःची ग्रीड, ग्रीड म्हणजे काय, हावरेपणा, माणसाने स्वतःचा हावरेपणा कमी केला पाहिजे. आणि माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे जे रिसोर्सेस आहेत दे आर मेड फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सगळ्या लिव्हिंग थिंग्स साठी ते आहे. दे आर नॉट ओनली फॉर मॅनकाइंड. फक्त मानव प्रजातीसाठी आहेत का, नाही.
जी लँड अवेलेबल आहे, जे पोटेबल वॉटर अवेलेबल आहे, जे ऑक्सिजन अवेलेबल आहे, हे फक्त मॅनकाइंड साठी नाहीये, तर पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक जीवासाठी ते तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यावर जितका माणसाचा अधिकार आहे तितका पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचा अधिकार आहे. आणि हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि इथून पुढे तसंच वागलं पाहिजे. इथे आपला आपला